Discourse number 12, 2nd December 1979. त्या सुखाचा भाव जे दिसते आणि भासते ते नाचते. Whatever is seen, whatever appears, disappears. नसते ते दिसते, नसते ते दिसते. Whatever is not, appears. म्हणून ते दिसतेच नसते. Whatever doesn't exist is seen, hence it disappears. माहिती होते दृश्य आणि अदृश्य. दिसले ते दृश्य, आणखी पुन्हा ते दिसत नाही म्हणजे अदृश्य. Whatever is seen is visible. Whatever cannot be seen is invisible. आता तुम्ही असल्याची जी जाणीव आहे, तुम्ही असल्याची जाणीव आहे, हेच तुमच्याजवळ काय ते महत्वाचे महत्व. Your consciousness is the most important thing that you have. देवाचे देवत्व, गुरुचे गुरुत्व, ब्रह्माचे ब्रह्मत्व. Your consciousness is as important as God, Guru and Brahman. एवढंच आहे. मला तुम्ही जाणवत आहे ते कुणाला तुम्ही जाणवता त्याच्या प्रकाशामध्ये जग जन्म घेते. The world is born in the light of your consciousness. त्याच्यामध्ये जग जन्म घेते. जग म्हणजे दृश्य दृश्यमान होत. Your world means the various scenes that appear to you. अदृश्य दृश्यमान होत. Whatever was invisible becomes visible in the light of your consciousness. आणि तुम्ही असे वाटते जाणे आपले आपण विसरतो. Your consciousness spontaneously becomes unconscious. तेव्हा काय असा अनुभव तुमचा असतो? आपण आहे वा नाही हे ध्यानात. When your consciousness becomes unconscious, what is your experience? It is that you do not know that you are. आपण आहे असे आपल्या ध्यानात नाही, लक्षात ठेवा. Remember this, you do not know that you are. जेव्हा तुम्ही महासमाधी किंवा गाढ झोप त्याला म्हणतात. When you do not know that you are, that state is called as samadhi or deep sleep. ते काय अनुभव असतो? आपण असल्याचे आपल्या ध्यानात नाही. In samadhi or deep sleep, what is your experience? It is that you do not know that you are. सारे अनुभव बघा. आपण असल्याचे आपल्या ध्यानात आले ती जागृती आहे. It is very simple. When you know that you are, it is the waking state. मग अवघे जग व्यवस्था आहे. When you know that you are, there is the world with all the happenings in it. तुम्ही असल्याची जाणीव ठेवायचा असा अनुभव तुम्हाला कधीच येणार. You can never experience your consciousness without the simultaneous appearance of the world. जेव्हा तुम्ही असल्याची जाणीव तुम्हाला जाणवते तेव्हा उभे जग नांदते आहे, वागते असा अनुभव असणार. When you know that you are, you also know that the world is. तुम्ही असल्याची जाणीव तुम्हाला जाणवते याचा आधी काय आहे ते तुम्ही आपण जाणता. You spontaneously know the state prior to the appearance of your consciousness. तुम्ही आहे जाणीव जाणवण्यात काय आहे, कसं काय आहे, तुम्ही काय आहे तुम्ही जाणता. पण तिकडे मरून जाणार, पण तिकडे लक्ष देणार. You prefer to die but not give attention to the state prior to the appearance of the consciousness. हे पण आहे. मरून जाणार तरी पण तिकडे लक्ष देणार नाही. आपण असल्याची जाणीव आपल्याला जाणवत नाही. आता आपण असल्याचे कधी ध्यानी मनी नव्हते
ते जे आपण असं ध्यानात आलं ते तुमच्या जगाचा मायबाप विश्वजीत ब्रह्मजीत बीज आत्मजीत. The state prior to the appearance of the consciousness is the seed of the universe of Brahman. बीज म्हणजे ज्याच्यातून ते बाहेर पडले का दिसलं हा झाडाला काही असेल ज्याच्यातून जे बीज बाहेर पडले ते बीजातून बाहेर पडले. A seed means that out of which things appear. It may be a tree. बीज अगदी फार थोडे असते. A seed is always very small. मोठे बारीक बीजातून मोठी झाडं. A seed may be small, but whatever appears from it is big, just like a big tree from a small seed. मोठाच्या जीवनात बीजातून तेवढे तरी लहान निर्माण होते. बीज तेवढे असते पण त्याच्यात त्या झाडाची फळे फुले अंपत त्या बीजात असतात. The seed of a tree contains the tree and all the flowers and fruits and everything. ती कशी असतात आपण घरात झोपल्यानंतर जोपर्यंत आपण ध्यानात आलं नाही आपण आपल्या ध्यानात आलं नाही तोपर्यंत सर्व तुमचा व्यवहार आणि तुमच्या अनुभवाचे जग त्याच्यामध्ये सामावलेले असते. Your deep sleep contains the world which you see on waking. कशामध्ये आपण असल्याचे आपल्या ध्यानात जेव्हा नाही तेव्हा तिथे. Your deep sleep means that when you do not know you are. आपण असल्याचे आपल्या ध्यानात नाही असे जेव्हा असते तेव्हा नाही ध्यानात नाही त्या ध्यानामध्ये सर्व ते एकदम गुप्त असते. Your world is secretly contained in the deep sleep. नाही म्हणत नाही पण तो सर्व ते कसे गुप्त झालेले असते. The contents of the deep sleep are not dead, but they are unmanifest. गुप्तामध्ये सगळ्यांना प्रगट करणारे काय आहे आपण असल्याच्या आपल्या ध्यानात आले ते. What is the thing that manifests the contents of deep sleep? That is your consciousness. चौकात ऐका आणि ऐकलेलं ध्यानात ठेवा. Listen to this silently and remember it, आणि ते ध्यान धरा. and meditate on what you have remembered. तिकडे सांगताना सांगताय ध्यान करा बरोबर आहे पण खरा भावाचं काय आहे तुम्ही असले ते तुमच्या ध्यानात आहे ते ध्यान धरा. Normally we say, do meditation. It is all right. But what is meant is, hold your attention. ते तुम्ही धरतात भगवानची धरता पण देहाच्या रूपात. But your normal meditation is on your body identity. देहाच्या रूपाने तुम्ही तुम्हाला ध्यानात धरता म्हणून श्रीवा पुरुषी देहात त्या अवस्था. Because of your body identity, you think that you are a man or a woman. अवस्थेचा अर्थ त्याची वस्ती असणार नाही. Any state is a passing phase which doesn't last. जे दिसते कळते भासते ते ती वस्ती असते ते तुमच्या सहवासाला असणार नाही. Whatever is seen by you or whatever appears to you will not give you company. ती अवस्था उत्पन्न जाग झोप आणि आपणाला आपण आहे ते जे जाणवते हे तिन्ही असणार नाही. Your waking, sleep and knowingness are states which will disappear. हे तिन्ही जेव्हा असणार नाही तेव्हा हे तिन्ही असताना जे त्याला काय हवे पाहिजे असते त्याची काय गरज आहे
During the existence of these three states, there are many needs. But when these states are not there, what are the needs? राग झोप आणि आपण असल्याचे आपल्या ध्यानात आले आहे. आपण आहे ते आपल्या ध्यानात आले, त्याच नाव जन्म आहे. The appearance of these three states of waking, sleep, and knowledge we are, that is called as the birth. असल्याचे आपल्या ध्यानात असून सुद्धा आपण ध्यानात नव्हते, पण जफा असं आहे. Our being without the sense of being is perfect. त्याला अर्थाची गरज लागत नाही. कोणत्या शब्दाची, कोणत्या प्रकाराची अर्थाची गरज लागत नाही. In that there is no need of any kind. कुठपर्यंत आपण असल्याचे आपल्या ध्यानात आले नाही तोपर्यंत. There is no need until we come to know that we are. आपण असल्याचे जरासे आपल्या ध्यानात आले, मग जगाची कोणत्या गोष्टीची गरज नाही असं होणार नाही. When we come to know that we are, we need everything in this world. आलटूल पालटून जगातलं एकूण प्रकाराची गरज त्याला आहे. One after another, there is need for everything in this world. आपण असल्याचे आपल्या ध्यानात आले तेव्हा वावरे सुद्धा आपण असल्याचे ध्यानात आपल्या ध्यानात जेव्हा नसते, म्हणजे मी जागा आहे हे जेव्हा ध्यानात नसते तेव्हा कशाची काय गरज असते. What do we need when we do not know that we are? सुख कशाला म्हणतात, दुःख कशाला म्हणतात. When we do not know we are, do we know about pain or pleasure? ही वस्तुस्थिती, त्याला आपण आता ब्रह्म नाव देऊ आणि याला ओळखणं याला ब्रह्मज्ञान म्हणू. When we do not know we are, we'll call it Brahman. And the knowledge of that we'll call knowledge of Brahman. हे ओळखले म्हणजे त्याला ब्रह्मज्ञान झालं असं म्हणा. काय ओळखले? आपण असल्याचे आपल्या ध्यानात आहे म्हणून तेव्हाचे माणसे आहे. Existence of everything depends on the knowledge we are. पर्वत, झाडे झुडपे मोठी हे अचल आणि प्राणी मात्र हसतात टाकतात सगळे सर्व चल. With our consciousness, we come to know about the unmoving and the moving. The unmoving are the mountains, trees, and the moving are creatures of various types and animals, etc. चर आणि अचर हे दोन्ही अनुभव मी आपण असल्याचे जे ध्यानात आहे त्याचे रूप आहे. All these unmoving and the moving are the forms of our consciousness. आपण असल्याचे आपल्या ध्यानात आहे त्याचे दर्शन आहे, त्याची जाणीव आहे, त्याची वागणूक आहे, त्याचं कर्म आहे, त्याचा धर्म आहे. All that is experienced because of the consciousness are the qualities of the consciousness. They are the form, nature, and behavior of the consciousness. सर्व म्हणजे वागणार आहे. आपण असल्याचे आपल्या ध्यानात आले म्हणजे वागणे भाग आले. The activities begin with the knowledge we are. कोणी म्हणत मला ध्यान झालंय आता काय करणार नाही. पण झोपेतून आपण जागा झालो ते ध्यानात आले, जाग आले पळवायला लागला कशाला लगीला. One may declare that I have self-knowledge, I will not do anything now. But when he gets up from deep sleep in the morning, he has to run to toilet. He cannot avoid activities. आणखी पण त्याला काय म्हणजे
तुमच्या घरचा तुमच्या सहवासाला तुम्ही काय आहात आणि तुमच्या घरचा तुमच्या सहवासाला असू दे. काय असणार सहवासात? You have to consider what you are and what gives you company. म्हणून मी सांगतो ते लहान होतं तेवढ्याचं पोर होते मग एवढं झालं तेवढं झालं तेवढं झालं. 120 वर्ष जगलं मग मोठी छाती फिरती केली आणि नंतर मग ते जीर्ण होत गेलं. काय ज्याच्यामुळे आपण आहे ध्यानात आले आहे ते बालपण. When a man lives for about 150 years, so many changes take place in him. What becomes old there? The childhood, because of which the sense of being appeared, that becomes old. ते बालपण जसं जीर्ण होत जाते तसं ती काय मोठी ताकद कमी होते अंक कमी होते शक्ती कमी होते. Due to aging, there is weakness of all types. फार काय अन्न खाल्लं जाते खाल्लेलं जिरत नाही. He cannot eat properly, and whatever he eats, he cannot digest. काय झालं आहे बालपण जीर्ण होत गेले. What has happened there? The childhood has become old. जीर्ण झालेले बालपण मावळते त्याला निमोडतो असे म्हणतो. The childhood which has become old, it sets or vanishes, and that is called as death. का ते बालपण ओळखलं नाही. Calling it death is a misunderstanding which has happened because one has not understood the childhood. बालकृष्णाचे दर्शन ज्याला यथार्थ झालेलं आहे त्याला मरणाचा अनुभव पूर्वी कधी नव्हताच आणि यापुढे येणार नाही. One who has understood the child consciousness is not born and has no experience of death. कशामुळे बालकृष्ण त्याला नाव दिलेलं आहे. आमच्या ठिकाणी बालकृष्ण संगोपन हे दिलेलं आहे. बालकृष्ण संगोपन संगोपनाचा अर्थ काय त्याची सुखसोयी करणे. संगोपन करताना म्हणतात त्या मुलाबाळाची सुखसोयी करणे त्याची निगा राखणे. A chapter in one of our Marathi books mentions about child consciousness, child ignorance, how to bring up a child. त्याची निगा राखणे म्हणजे संगोपन करून कशामुळे करावे लागते. आपण आपल्या ध्यानात आले या संघामुळे. The question of bringing up the child consciousness arises because of the knowledge we are, our consciousness. म्हणजे काय आपल्याला आपण आहे ते आपल्या ध्यानात आले काय हा संवाद झाला. We have the company of the knowledge we are. आपण सुद्धा आपल्या ध्यानात नसताना कसला संवाद. When we do not know that we are, what company, which company do we have? संघ कदमा असंगोहम असंगोहम. Eternally, I am without any company, without any company. तेव्हा तुम्ही अधिक अधिक जगाल की जगा खूप. तुमच्या देवाने तुम्हाला खूप आयुष्य द्यावे. You should live longer and longer. May God give you very long life. बस. तुम्ही खूप असणार की नाही आयुष्य खूप खूप आल्याने. If you get long life, you will be very happy, is it not? मला माझ्या देवाने खूप आयुष्य दिलं खूप चांगलं खूप खूप असणार की नाही.
you will say that my God has given me very long life. Will you not be happy? परंतु जगात अनुभव कशाचा असला तुम्हाला कसला करतो हाच अनुभव असला कल आणि कलाचा कल्लोळ. With your long life, what will be your experience of living? Your experience would be excessive conflict, excessive strife. कला म्हणजे काय करतो तुम्हाला अख्ख्या जगामध्ये रात्रंदिवस कला आणि कल्लोळ आहे. In this whole world, day and night, there is conflict and strife. कशाचा तो आपण तुला ध्यानात आला त्याचा परिणाम. This is the effect of your sense of being, your consciousness. आपण असल्याचे आपल्या ध्यानात आले त्याचा परिणाम. जगात कुठेही स्थिरता नाही. There is no stability anywhere. स्थिरता म्हणजे असे की आपण असल्याचे आपल्या ध्यानात नाही ते होते तेव्हा. When the knowledge you are is absent, there is stability. म्हणजे केव्हा कोणी बोला का असो. The peace is only in deep sleep. का जो काय घडले काय झाले आपण आहे आपल्या ध्यानात राहिले नाही. What happened in deep sleep? You were not conscious of your existence. आपण असल्याचे आपल्या ध्यानात नाही म्हणजे त्याचा विचार पडला ही ते विचारांची. You feel relaxed only when there is no sense of being. विचारांची आराम उत्पन्न आहे ध्यानात येण्यात आला नाही सोपं. You are relaxed until your sense of being returns. त्याच्यावर ओळखा तुमच्या करता तुम्ही काय आहात. From this, you have to find out what are you, what is your true nature. तुमच्या करता तुम्ही काय आहात आणि तुम्हाला सर्वात मोठ्यात मोठा आधीचा काय आहे. You have to find out what you are and what gives you longest company. कधी नवनवतीने आपण असल्याचे आपल्या ध्यानात आले. आज मोठा भगवंताचा सहवास मला भगवान भगवती अनेक नावं त्याला दिलेली आहेत. आत्मसहवासाला Your sense of being, your consciousness has been given many names of gods. परंतु तो सहवास उगा बदल रिकामपणे सहन होत नाही. But this sense of being cannot be tolerated without doing something or the other. काहीतरी करू काहीतरी करू काहीतरी करू. Your knowingness demands some action or the other. मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यावर व्हायचं गाडीचं कुठे कोणी जातं ती सुई आणि दोरांचं काय पुढे घेऊ पुढे बसेल काय नाही तरी ते आपल्याच मांड्यावर असं हे करू पाण्या कंटाळी इथे खेळत बस. The wives of big officers, they go on stitching something or the other with a needle and thread, or even alone they go on playing cards on their own lap. All this even while traveling in a car. कशा करता सहवास उगा राहत नाही. This is because the company of consciousness demands action. आपण असलेला सहवास आपल्याला सहवास उगा राहत नाही. We have company of our own being which cannot remain quiet.
काय ना काहीतरी केलंच पाहिजे ते. कुठेही तरी तो उभा राहतात तर तुमच्या वयप्रमाणे या सवासाला झालं. सवासाच्या आधी आपण ठीकपणे ठीक आहे हे ज्यांनी झालेलं असेल त्याला वाचा. One has to know what one is prior to the appearance of this consciousness. आपलं कळते ते आवडते आवडते ते आपल्याला कळते ते आवडते. पुन्हा पुन्हा आवडते आणखी आणखी आवडते. तुम्ही कोणतं खाणं पिणं घ्या वागणं घ्या काय करा काय काय करा आवडले पुन्हा पुन्हा तसंच वागावं तसंच खावं तेच खावं आणखी खावं आवडतं. When you like something, you want more and more of it. अतिशय पुन्हा पुन्हा तेच आणखी खावं आणखी द्यावं आणखी फिरा आणखी काय करावं आणखी काय करावं. अतिशय मूळ विषय काय आहे तुकारामाच्या विषय तो झाला नाराय त्याचा झाला नाराय. The objects of senses are many, but we have to find out what is the main object. In case of Tukaram, he said that my object is only God Narayan. तुकारामाने काय शब्द वापरलाय विषय तो त्याचा झाला नारायण. Sage Tukarama's interest was focused on God Narayan. तो नारायण तिथे झाला ते नर आणि नारी हेच म्हणून असलेच नाही. The name Narayana indicates the remembrance of man and woman. प्रकृती आणि पुरुष म्हणून असलेच पाहिजे. The remembrance of the cosmic substance and cosmic spirit must be there. प्रकृती पुरुष स्मरण म्हणजे तो नारायण. Lord Narayana indicates the remembrance of cosmic substance and cosmic spirit. नर नारी अयन म्हणजे स्थान ठाणे वस्ती. Narayana means that wherein the man and the woman, the cosmic substance and the cosmic spirit, they reside. फक्त ऐका तुमच्या ध्यानात आला हे तुमचं चिन्ह नव्हे. प्रत्येकाच्या अनुभवाचे नामे प्रत्येकाच्या जगाचे जगत जीवन जगाचा जन्म. The knowledge you are is not just your existence, but it is the existence of the whole world. अखिल जगाचा जन्म आणि त्याचे जगत असल्याचे तुमच्या ध्यानात आहे ते तुम्ही असल्याचे ध्यानात असताना ते जग जग असणारच नाही. Your world takes birth in knowledge you are, without which the world has no existence. जग जीवन म्हणून असणार नाही. मग मरते का नित्याच असते ते म्हणून मरणार काय. Then what is it that dies? Because what is false cannot die. म्हणून पुढे दिला स्वप्नाचे स्वप्नामध्ये तुम्ही असल्या तुमच्या जागा आहे ते ध्यानात राहा. जागा आहे ते ध्यानात राहून मोठं आकाश निर्माण झालं. मग वायू सर्व होऊन निर्माण होऊन शांते जग शांती आहे असे तुम्ही फक्त पाहत आहात. You have your experience of watching your dream world with the appearance, false appearance of waking while in sleep. ज्याचे मायबाप कोण तो आत्मा प्रेम मूळ माया. Who are the parents of the world? They are self-love, the primary illusion. आत्मनिष्ठा आत्मग्रहण आपण असल्या ते ध्यानात आले ते ध्यान. You came to know you are. That is your need. तुम्हाला तुमच्या जगाचा माई बाप आता ते ध्यान
जोपर्यंत तुम्ही वापरता तोपर्यंत शांती वाटते, शांती वाढत नाही. When you act, making use of your consciousness, your tiredness increases and not relaxation. शांती वाटते, शांतपणा वाटते, म्हणजे दमल्यासारखं होत आहे, कसल्यासारखं होत आहे. With your activities, you get more and more tired. मग कोण बघत एवढं थकवा आला त्याला, मग काय द्यायचं? मी ताबडतोब तो आराम खोच्यात पडला, तिथे त्याला विसरायला व्हायला लागलं. Due to activities, one felt tired and he sat in a chair and was sleepy. दमल्या लागल्यामुळे आराम खोच्यात पडला तेव्हा तो विसरायला व्हायला लागला. मग त्याला विसरायला होतं त्या दुसऱ्या कोण म्हणतो, अरे थोडंसं खांचोली का चिडणार. In the chair, when he was going to sleep, somebody said, "Why don't you eat something?" And he got wild. He was very angry. रागवतो की नाही का? त्याला आता ते विसरायला होतंय ते खूप वाटतं. One who is about to sleep, for him, forgetting everything is his pleasure. मग का झोपला आराम करतो. तेव्हा काय झालं? मी जागा आहे ते ध्यानात नाही. That person went into deep sleep when the sense of being was absent. असं ध्यान आपण आहे ते ध्यान नाही. तेव्हा तू शुद्ध आरामाचा अनुभव घे. When the sense of being is absent, there is total relaxation, pure relaxation. कुठपर्यंत आपण आपल्या ते ध्यानात आले नाही तोपर्यंत. But this relaxation lasts until the sense of being reappears. आपण आपल्या ध्यान आले की जागा झाला. When the sense of being comes, he is awake. मग पुन्हा व्हायचं ते होतच राहील. काय एवढं कमी करता येणार? In the waking state, all the problems reappear. They can't be reduced. कारण तुमच्या ध्यानात मी अतिशय आले अखिल जगाची मत तत्व मूळ माया मूलभूत आदिशक्ती हिरण्य गर्भ. Your sense of being is the supreme consciousness. त्याचा तो अणु आमच्या व्यवहारातल्या भाषेत जसा कण, मग मातीचा होतो की दाण्याचा कण, कणाला अणु म्हटलेला आहे. आणि त्या कणाची कुणकू म्हणजे तुमच्या आमच्या सर्व जिल्ह्याने जागणं. A small particle of food essence, its whispering is your consciousness, the knowledge you are, your beingness. पण तो कण कसला आहे? हा तत्वाचा. This particle is of the supreme consciousness. कोण आहे म्हणतो तो? खाल्लेल्या अन्नाचे तत्व. This is the particle of your food intake. रोज खात असलेल्या अन्नाचे तत्व. आणि तत्वाचा बनले जातो रज म्हणजे कण. आपण तुला काही पदार्थ करतो ते पदार्थ काही येते सुकल्यानंतर खळखळीत होतात कण. The particles of the food essence become rough for touch. हाताला ते कण खळखळीत लागतात. त्याला निकण म्हणतो, त्याला अणु म्हटलेलं आहे. आणि त्याचा गुण असलेपणा जाणवणे. The quality of this food particle is beingness, consciousness. आहे केवढा? ज्या तत्वातून तो कण बनला, त्या तत्वातून तो कण बनला
शब्द ज्याचा आपण म्हणतो त्याच्या गुणगुण निर्माण होते. The whispering starts in the particle of the food essence. आणि ज्याचा तो कण म्हणला ते त्याचं अन्न असतं. The particle is the food of the consciousness. त्या अन्नाला जो आकार लावला असेल म्हणजे त्या सत्वाला आकार लावला असेल तो प्राणाचा देह आहे. The shape of the food essence is the body of the living being. तिला मुंगीपासून ब्रह्मागिका बनवली हे निर्माण होतं. This applies to all creation right from a worm and ant to Brahma. आकार त्यांचा मग सगळ्यांना तो सत्वाचा आकार बघतो म्हणजे त्या गुणगुणतो त्या अणुचे खाद्य काय आकार म्हणजे जे आहे. The shape of the food essence is the body of the living being. तुमचा देह आकार तुम्ही तो सत्वाचा अणु त्याचा गुणधर्म तुम्ही असल्याची याद. The memory you are is the quality of your food body. तुम्ही आजची याद हा त्याचा गुणधर्म आहे आणि त्याची गुणगुण मिळतात त्याची गुणमाया. The whispering or the self-love is the primary illusion. खूप आस्था दाखवते खरेपणा दाखवते पण रोज तुम्हाला अनुभव आहे तुम्ही आजवर तेव्हा तुमच्या ध्यानात नाही तेव्हा काही नाही. The primary illusion makes a show of the truthfulness and gives hopes, but you have your daily experience that without it you are more relaxed. पृथ्वी नाही आत नाही आकाश सुद्धा नाही. When the sense of being is absent, there are no five elements like earth, water, heat, air and space. जमीन आकाश दिसते. When you are in deep sleep, can you see the space? आपण आपल्या ध्यानात आले म्हणजे जागृती आली तरच आकाश. When you know you are, then only you can see the space. आकाश इथे म्हणून बागलाच्या पोटी सगळं हे तयार आहे. With the appearance of the space, all other things are ready. आणि त्याचे आपलं सिनेमाची सिनेमान नाव आहे तसं आहे. आता तुम्हाला तुमचे भले व्हायचं आहे पण तुम्हाला देवभक्ती करायला सांगितले आहे. For your well-being, you have been advised to have devotion to God. रीती वाटेने वागा म्हणून सांगितलंय नेम नियम पाळा म्हणून सांगितलेलं आहे. You have been advised to behave properly and follow rules and regulations. हे कुठपर्यंत करावं लागेल. तुम्ही आपल्या तुमच्या ध्यानात कशामुळे आले ते काय झाले आले कराय पण You have to follow this code of conduct until you know your origin. You must know the origin of the consciousness, how and due to what it appeared. हे तर कधी कळत नाही. बहुत मोठे ज्ञानी येऊन जातात खूप भानतात पण आमच्याकडे काही परिणाम होत नाही. It is difficult to know the origin of consciousness. Here, many intelligent people come, scholarly people come. They argue with me, they quarrel with me, but that has no effect on me. अज्ञानाच्या मुळात केले मूळ आहे. Because I know it is the root of the ignorance. आणि अज्ञानाचं मूळ आहे ते ज्ञानाचं मूळ आहे. It is the child of ignorance and not of knowledge. ते मूळ जे निर्माण झालं ते ज्ञानाचं झालंय की अज्ञानाचं झालंय. The child that has appeared, is it of ignorance
or of knowledge. मूळ दुसऱ्या शब्दांनी मूळ कसलं मूळ जगत अनुभवाचे जगाच्या उत्पत्तीची लयाचे मूळ Consciousness is the root of the creation, maintenance and dissolution of the world. ऐका फक्त ऐका आणखी श्रद्धा कशाला म्हणायचे Listen to this carefully, only listen. Now what is called faith? तुम्ही जर ध्यानात आले त्याला जगता ही श्रद्धा You came to know that you are. You take care of it. That is faith. तुम्ही जर तुमच्या ध्यानात आले की त्याला तुम्ही जगता ही श्रद्धा जोपर्यंत तुमच्या ध्यानात नाही तेव्हा मुलं उंदीर ठेवून गेलं असेल काय झालं तर ते फार अंगावर ठेवून गेलं असेल तर When you do not know you are, that is in deep sleep, even a mouse or a lizard may walk on your body. काय झालं? पण तुम्ही जर ध्यानात आले काय नसताना सुद्धा तिकडे खास करते म्हणून कुठे खाली होणार Once you come to know you are, you may do something or the other, even sometimes without reason, like scratching your bottoms. कशामुळे तुमच्या ध्यानात असल्यामुळे What is the reason for that? Just because you came to know you are. तिथं तुम्ही पोचले पाहिजे तिथं तुमची श्रद्धा निर्माण झाली आहे कसली आपण असल्याच्या जाणीवीची आठवणीची तुम्हाला अखिल जगामध्ये अधिक आत्ता प्रथम गणेश श्रीगणाची आत्ता कशाची आहे In this world, what is the most important thing for you to be worried, to be taken care of? आपल्या ध्यानात आपण आले या जाणीवीची आहे That thing is your consciousness, the knowledge you are. आणि ती सत्वगुणी आहे सत्वाची आहे And that consciousness depends upon sattva, the food essence. खाल्लेल्या अन्नाच्या अंगी असलेला रसाचा स्वाद म्हणजे तुम्ही आम्ही घ्या The taste of the food essence is the memory you are. म्हणजे याचनेची प्राप्ती होते पाहिजे हा त्याचा दर्शन निर्माण होतो दीक्षेची With the consciousness appears the need for something or the other. याचनेची प्राप्ती आता त्यांनी कशामुळे याचना निर्माण झाली आपल्याला आपण पाहिजे मुख्य याचना Our main need is to be alive, to remain. जिवंत झाले ही मुख्य याचना आणि नंतर मग बाकी सगळ्या याचना पण त्यांनी जाणली हे शुद्ध तत्वज्ञान आता मी तुम्हाला ऐकवलं ते शुद्ध तत्वज्ञान शुद्ध तत्वाची प्राप्ती झाली शुद्ध विद्येची प्राप्ती याची शुद्ध रत्वाधारी वृत्ती याची विजय सत्यप्रेरती मा विजया शक्ती मग वागणूक म्हणजे वृत्ती मन कल्पना वागणूक म्हणजे मन कल्पना Behavior means mind and ideas. आणि तिथे ते शुद्ध सत्वाचा मुख्य गुण काय आहे सत्वाचा आत्मगुण काय आहे आपण असण्याची हजेरी करतो The main quality of the food essence is our beingness. पण त्यांनी ओळखले सत्वाचा गुण आहे माझा नाही A rare one observed that beingness is the quality of the food essence, not my quality. हा गुण कशाचा त्या शुद्ध सत्वाचा गुण आहे सत्वाच्या गुणामुळे मला माझी हजेरी जाणवते आहे He came to know that his beingness was the quality of the food essence. सत्वाचा अभाव जर झाला तर हजेरी जाणवत याचना नाही शिक्षा नाही He also observed
that when the food essence is not, there is no consciousness, and then there is no need for anything. दुसऱ्याची गरज नाही. काहीतरी पाहिजे म्हणणे ही रिक्षा आहे. All our needs are because of the quality of the food essence. पण तिथे रिक्षाची गरज नाही कोणाला हे जाणणे त्याला. One who realizes this fact, all his needs come to an end. हा सत्वाचा सत्वगुण, व्यवहारचं म्हणजे रजोगुण. केलेल्या व्यवहाराचा अभिमान घेतो, जाहीर देतो, चंप केलं तंप केलं चंप केलं उत्तम होत. Because of sattva, you come to know you are. Because of raja, there are activities. Because of tama, there is claiming or taking credit for the activities. पण हा सत्वाचा गुण मी केवळ सत्व नाही. All these are the qualities of the food essence, and I am not the food essence. हा सत्वाचा तीन प्रकारे त्याची वागणूक. पण सत्वच मुळात मी नव्हे असे जर कोणी जाणले असेल तर त्याला आत्ता कशाची. One who has known this, what will be his need? What will he care for? इच्छा कशाची. इच्छा आशा भावना कशाची. What would be his desires, his feelings for? पासून कुठपर्यंत त्याची आहे ती माझी नव्हे. समजेल मी सगळ्यासत्व तिन्ही गुणा विरहित आहे. रजतमसत्व तीन गुणा विरहित आहे. रजतमसत्व आहे तीन गुणी गुण मिळून प्रकृती स्वरूप आहे. The Raja, Tama and Sattva join to form Prakriti and Purush, the cosmic substance and the cosmic spirit. त्याच्यात आहे. आता हे तीन गुण आणि प्रकृती गुण आकार नाही. All these five have no form. पाचही जणाला आकार नाही. आता या पाचही जणांचा जन्म कशातून झाला आहे तर पंचभूतात. All these five are born out of the five elements. तुम्ही आम्ही जे असतो बरोबर काय वावरतो व्यवहारतो कोकणी माझी वाद असतो ते काकू सारखी असताना तिच्या वाद असतो. कसे ते बरोबर म्हणजे व्यवहार हा गुण पंचभूताचा आहे. All our activities and the arguing nature is the quality of the five elements. काहीतरी शब्द लागला नाही खूप लागला पण बोलत नाही पण गोष्ट लागले आकाश घुमून होऊन जाते. आकाशासाठी रागाने शिरवायचं करायची वाटते व्हायचं म्हणून. All our actions are the result of the five elements, like word from space. सापला संतापला तेजाचा गुण आहे. रागाने घाम आला पाण्याचा गुण आहे. आणि मग तो उगाच राहिला असं म्हणतात हा पृथ्वीचा गुण आहे जड. आता हे पाच गुण पाच होतात आणि त्याच्यातून निर्माण तीन गुणांनी प्रकृती म्हणून अष्टांग जगातून दशांग योग झाला. The sweat is because of water, the temperature because of heat, inertia because of earth. These five elements plus three gunas, sattva, raja, tama, plus the cosmic substance and cosmic spirit, all these make a total of 10. The yoga of 10. अंग किती आहेत 10. पंचभूते 3 गुण
This is the yoga of 10 limbs. आकार नाही का ह्या 10 जणांना आकार नाही. All these 10 have no shapes. आकार नसतो. सत्व असून ही 10 जणे लवारतायत. All these 10, although they don't have shapes, they act through the food essence, sattva. काल काहीतरी सत्य मग काल 4 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत होत आकाशाचा गुण आकाशाचा माझा नाही. Yesterday, from 4 to 8, for 4 hours, due to something, there was a sound in the head. But this is the quality of the space, not mine, my quality. इत्यादी सत्वगुण ज्यांनी ओळखला आहे तेव्हा सत्वाची सदैयाची आहे तो जाणतो. One who has known sattva, the food essence, knows its qualities. सत्वाची सदायता सजातीयता तो जाणतो. म्हणून त्याच्यात काय करू नका. The qualities of the food essence has no effect on him who knows the sattva. तिकडे जायला पाहिजे. सत्व हरून करू नका. सत्व घालू नका. सत्वाचे रक्षण करा याचा अर्थ आहे. Give due importance to sattva, the food essence. Take care of yourself. It is perfectly all right. मग काय झालं कोण ओळखतोय त्याला. आता अष्टप्रकारचे आमचे तुमचे व्यवहार चालताय. आकाशामध्ये खगोलामध्ये जे भूताचे व्यवहार चालतात पाचही भूताचे ते भूगोलामध्ये भूसत्वातून निर्माण झालेले पुढे रसातून निर्माण झालेले. All our activities depend upon the 5 elements which react first in the space, outer space. From there they come down to earth. ते सत्व त्या सत्वामध्ये खेळ चाललेला. आम्ही म्हणतो आम्हाला असं झालं तसं झालं तसं झालं आजारी झालं तुमचं झालं. ज्ञानाला आजारी झाल्याचा अनुभव नाही. Sometimes the effect is sickness, but a sage has no experience of falling sick. तो सत्वाच्या पलीकडचा सत्वाची A sage is beyond sattva, the food essence quality. सत्व अन्नातून निर्माण झाले आहे म्हणून हा पदार्थ धर्म आहे. Because consciousness appears from the food essence, it is the quality of the food essence. त्याने म्हणतो हा पदार्थ धर्म आहे माझा धर्म नाही. A sage says knowingness is the quality of food essence, not my quality. I am not food. पदार्थामध्ये माझे नाम रूप नाही. I am not the body made of food essence, and I am not the name of the body. That is not my name. आकाशाचे आहे वायूचं आहे अग्नीचं आहे ते पाण्याचं आहे पृथ्वीचं आहे. काय मध्ये माझा नमुना नाही. In this body, you see the 5 elements like earth, water, etc. I am not there. तिला कोणी जाणतो व्यवहार तो करतो पण तो व्यवहार त्याचा नसतोच मुळात. A rare one knows this. His activities happen, but he has nothing to do with them. पंचभूती त्रिभुवन प्रवृत्ती म्हणून हा दशांग योग 10 जणांचा मेळा त्याच्यामध्ये असं प्रवाहाचं आहे. There is a group of 10, the 5 elements, 3 gunas, and the Prakriti Purush. All the activities go on all round the clock, every day, because of these.
हे ज्याने जाणलं त्याला जन्म मरण आहे की नाही? One who knows this truth, does he have birth and death? काय? ही ओळख त्यांनी घेतली काय आणि जग, त्याला जन्म मरण आहे की नाही? जन्म मरण ज्याला नाही त्याला लाभ आणि काय? One who has no birth and no death, does he have a concept of profit or loss? ऐसी विवेकाची कामे उगाच भ्रम आहे. This is the result of the discrimination of the permanent and the impermanent. There is no point in endless wandering in confusion. पण भ्रमालाच आपलं रूप मानतोय. But he is taking the illusion as his form. स्त्रीवा पुरुष मी आहे, स्त्रीवा पुरुष मी आहे हे मानतोय, हा भ्रम आहे. To take oneself as a man or a woman is itself an illusion. पण तो पदार्थ मी सत्वादिष्टिक आहे अनुभव. The bodies are made of food essence which you are not. आणि पदार्थ मी नव्हे. आम्ही अन्न खातो आहोत, जेवतो आहोत. त्याच्यामध्ये जे तत्व आहे त्याच्यामध्ये आम्हाला सृष्टीपुष्टी आयुष्य आणि जाणीवला पोषण करणे त्याचा गुणधर्म आहे. Our food intake gives us nourishment, growth, and the knowledge we are. पोटभर जर खाल्लं नाही तर पुढे वाचण्याकरता सत्वाचे सूट होईल, सत्व कमी पडेल, शक्ती कमी पडेल, शक्ती कमी पडेल, मग सत्वाचा पडेल. ऐकून ठेवा. If our food intake is insufficient, there will be weakness and no energy to live. म्हणजे जे आम्ही अन्न खातो तो पुढच्या दिवसाचा जाणीवेचा आणि आयुष्याचा पुरवठा. Our food supply continues our consciousness and our life. असे ते कबूल. पुढे जे दिवस आहे असणार त्याला आयुष्याचा पुरवठा. Our future life depends on our present food consumption. तिचा पुरवठा आणि जाणवते जाणीव जाणवण्याकरता जाणवत राहावी याचा पुरवठा. We know we are, our consciousness, that continues because of our food intake. कशाच आहे? खाल्लेल्या अन्नाचा पोटाच आहे. Our consciousness and our life is contained in the food essence that we intake. खाल्लेल्या अन्न पोटात तुम्ही काय कधी म्हणता? Do you ever identify yourself with the food that you eat? पण खाल्लेल्या अन्नाच्या पोटात तुम्ही असल्याचे जाणवती जाणीव गुण आहे. The food essence is the source of your consciousness. विषय म्हणजे जे जाणवलेले जाणवते ते काही असेल तो इथे जा. ऐसे मिथ्या विषयाचे मानम त्याचे विषया सत्य नव्हे मला या लागी सवासर्जम दोन्ही तो जाणार बसेना. भाऊ म्हणजे या जगाचा अनुभव आणि स्वर्ग म्हणजे वरच्या आकाशातलं काहीतरी घर आहेत काही लोक तिकडे अनुभव त्याच्यामध्ये त्याला चर्चा. He has no interest in whatever appears to him and also not in the heaven. पुढे असं जर होते 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 त्याच्यावर चंद्र नाही. हा जन्म माझा नव्हे सत्वाचा गुण आहे. हा जन्मच माझा नव्हे हा सत्वाचा गुण आहे. He says, this birth is not mine, as it is the effect of the food essence which I am not. पुढे पुनर्जन्म कोणाचे? If this birth itself is that not of mine, then
how the question of rebirth arises. हे जेव्हा स्पष्ट झालेले असते त्याला ज्ञाता म्हणायचं आहे. One who knows that one is not born is a sage. पण ज्ञाता म्हणजे ज्ञान हा सत्वाचा गुण आहे. A knower or a sage is not knowledge or consciousness, which are the qualities of the food essence. फक्त ऐका, ज्ञात्याला ज्ञानी म्हणतात की नाही, पण ज्ञानी म्हणतो ज्ञान नव्हे. ज्ञान म्हणजे सत्वगुण पावे आपण असे आपण. At the moment, you only listen to this and remember, because a sage is a knower, you feel that he is the knowledge. But knowledge or consciousness is the quality of food essence tattva, which the sage is not. When you know this about yourself, you will know the secret of this. घ्या. आता हे ऐकलं तुम्ही, तरी पण तुम्हाला त्या करायचा आणि तुम्हाला कळते सण होण्याकरता जय गुरु करत ठेवा. You have heard all this, but still, if you cannot tolerate your beingness, say Jai Guru, Jai Guru. काय नाही तुम्हाला कळवत तर अंतर्यामी जय गुरु करायला तेव्हा ते महावाक्य तुम्हाला मंत्र दिलेलं आहे. Let the chanting of Jai Guru go on within you, or you have been given the mantra, which is called as Mahavakya, the great word, great sentence. You chant it inside you. त्याचा जप आम्ही नाम द्यायला तयार नाही. पुष्कळांना नाम दिलं जातं. नामाचे महात्मा ज्याला कळले नाही तो नामाचं दर्जा काय ठेवणार. We have given this mantra to many, but we observe that people don't know the importance of it. They don't chant it. So we are not inclined to give mantra to the undeserving. One who chants the mantra regularly knows its importance. नामाचं महात्मा ज्याला आहे तो कोणत्या व्यक्ती जर आलोचना करतो अनंत बनवणार. One who knows the importance of this mantra and chants it regularly will realize its importance and realize himself to be limitless, boundless. नामाचे महात्मा कोणाला आहे तेव्हा जावा ठरव. Let the body remain or go, one must know the importance of chanting the mantra, its greatness. जीवा प्राणापेक्षा नामाला महत्व देतो. A rare one gives more importance to chanting the mantra than to living or the vital breath. तो देही जीवन ब्रह्मरूप होतो. He becomes bodiless in this very body and realizes the Brahman. आम्ही नाम द्यायला का तयार नाही. आम्हाला महत्व नाही थोडं. As people don't give importance to chanting mantra, we are not inclined to give mantra to them. जीव प्राणापेक्षा नामाला जो महत्व देतो आहे अन्नाला मोठा जरी असला तो गाडी घोडा घेऊन. One who chants the mantra regularly, even if he is starving, he becomes rich. कोण कशामुळे तुकाराम सांगतो नामाचा महिमा तुझ्याकडे आम्हा जन्म घेणे या जाते. Sage Tukaram had said to God that you do not know the importance of chanting your name. For that, we would like to come again and again on this earth. देवाला सांगितलंय त्यांनी नामाचा महिमा तुझं नकळे पुरुषोत्तम. तुका म्हणे आम्हा जन्म घेणे यासाठी त्या नामामध्ये महत्व आहे. आम्हा Sage Tukaram knew the importance of chanting the name, the mantra. नाम आमच्याकडे तू जाणार कुठे. Sage Tukaram asked God, when we have your name with us, where else can you go? You will have to come to us. तुम्हाला तुला आमच्या सेवेला यावंच लागेल. कशामुळे नामाचे महात्मे लक्षात ठेवा.
नाम सोडू नका. God will have to come where His name is, where the chanting of His name is. So don't forget this. Chant the mantra. आता तुम्ही काय ऐकणार त्याचे थोडस जरी तुमच्या घरात राहिलं तरी पुढे आहे. पण तेवढं तरी करा, नाम सोडू नका. काय नामही विचारतात ते जय गुरु तरी करा. Now you have heard so much. Hence, chant the mantra. But if you forget that, at least do Jai Guru, Jai Guru.